आंबेडकर हे आडनाव कसं पडलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1897 रोजी मध्य प्रदेशातील म्हणजे या लष्करी छावणीतील गावात झाला. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश लष्करात सुभेदार होते. त्यांच्या घरचं मूळ आडनाव सकपाळ होते. पण भीमराव हे त्यांच्या 14 भावंडांपैकी शेवटचा आणि सर्वात लाड होते. आपल्या जातीत शिक्षणाची संधी फारशी नव्हती, पण रामजी सकपाळ यांनी आपल्या मुलांवर शिकण्याचा विशेष आग्रह धरला. त्यामुळे भीमराव यांनी लहान वयातच वाचन, लेखन आणि विचार करणे आणि समाजातल्या प्रश्नांवर चिंतन करणे सुरू केलं. मात्र जात होते तथाकथित अस्पृश्य म्हणजेच महार. त्यामुळे त्यांना शिक्षण घेताना अपमान, वेगळं वागणं आणि असहकार यांचा मोठा सामना करावा लागला. भीमराव जेव्हा शालेय शिक्षणासाठी साताऱ्याला आले तेव्हा त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी त्यांचं नाव भीमराव रामजी सकपाळ असं शाळेच्या रजिस्टरमध्ये लिहिलं. त्याच काळात त्यांचे वडील एका व्यक्तीच्या संपर्कात आले, म्हणजेच ते त्यांचे मित्र होते. कृष्णाजी केशव आंबेडकर हे कोकणातील आंबेवाडी गावचे होते आणि बाबासाहेबांच्या वडिलांचे अतिशय जुने आणि ओळखीचे मित्र होते. कृष्णाजी आंबेडकर यांना भीमरावांच्या हुशारीचा आणि जिज्ञासेचा अंदाज आधीच आला होता. ते केवळ आर्थिक मदत करणारे नव्हते, तर त्यांनी बाबासाहेबांना मानसिक, आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या या मेंटॉरच्या कृतज्ञताप्रती आपल्या नावासमोर आंबेडकर हे नाव लावण्यास सुरुवात केली आणि इथून पुढे इतिहासात भीमराव रामजी आंबेडकर हे नाव अजरामर झाले.